तर नमस्कार मित्रांनो, आपलं हिंद केसरी बकासूर अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे. तर आपल्यासमोर आहे वैभव मामा व सुट्टीचे चपचित्ते ज्यांना ओळखलं जातं असे निखिल भाऊ आणि सागर भाऊ. नमस्कार भाऊ. नमस्कार. कधी निघालेले? रात्री निघालो 11 वाजता. तरी काय वाटतं आजच्या मैदानाबद्दल? काय नाही, मैदान आहे चांगलं नावातलं मैदान आहे ना. मैदान होतं रात्रीच, पाऊस आणि वारा जास्त होता त्यामुळे वाटलेलं शक्यता कमी, पण आता उघडल्यापासून होईल मैदान. तुम्ही दोघं संघच आलेले? आणि एका गावातले एकाच गावातले, आम्ही एकाच गाडीत आलो. तरी आता तुम्हाला या नादात तरी किती वर्ष झाले? 4-5 वर्ष झाली. 4-5 वर्ष झाली नाद. तुम्हाला कसा हा नाद लागला? पहिली बैल होती पहिले बैल आपले होते ना, जुना नाद आहे आमचा, असं नाही की भारत आता बिरत आपले, लागला. भारत ही पहिल्यापासून पाहते ती, मग तर पहिलं आपल्याकडे होतं ना. पहिली आमच्यातनं गेलेली ती बैली मोठी. तुमच्या डोक्यात कसं आलं की आपण बैल सोडावं म्हणून? पहिला आम्ही असं सोडत होतो, ड्रायव्हर बिव्हर आम्ही गाडी आणतो, गाडी फिरायला पण फेरायला आणतो. सगळं करतो. हळूहळू परत वाढत गेली, मोठी बैल आम्हाला भेटत गेली. माणसं परत फोन करून बोलवायला लागली आम्हाला सोडायला. तिथनं मग ओळख वाढत गेली, मोठी बैल हाताखाली गेली. तरी सुट्टी करताना झेंड्याकडे एकदम प्रॉपर लक्ष द्यावं लागतं. जरा थोडी चूक इकडं तिकडं झाली तरी ती आपल्याला मागात पडते, त्याबद्दल काय सांगता? मागात नाही, आता पहिलं असं काय नव्हतं, आता पट्टी बिट्टे. पहिलं पट्टी वगैरे काय नव्हतं त्यामुळं काय वाटत नव्हतं. कशी पण गाडी सुटली तर काय बी झालं तरी चालायचं. चुक विकसाची चुक ही होऊन जायची, पण आता चुकती नाहीच ना. पट्टी पायाला की संपला, विषय संपला, घरी जायचं. तेव्हा मग 200-300 किलोमीटरला आम्ही काय फायदाच होत नाही. खाली पण गाडीचा मेळ लावायला नाही लावायला लागतो. मग एकच बैल आपलाच बैल सुटून उपयोग नाही, शेजारचा बैल तेवढा सुटला पाहिजे आपल्या. पण म्हणजे मधोमध सुटून. गाडीचा एक जीव झाला पाहिजे. दोन्ही बैल एकसारखे सुटले पाहिजे, ती दोघांचं पण पाय पाठीमागं पाहिजे, ती पट्टी पाय आला पाहिजे आणि झेंडा पाड यशानाच गाडी हलून गेली पाहिजे खालून. आणि हालून पण म्हणजे खाय नाही. महत्वाची गाडी सोडणं पण गरजेचं नसतं, त्याचं संतुलन पण पाहिजे. बैल आपल्याकडे येतो, ते बैल आतमध्ये हाणता पण आला पाहिजे जाऊन. फक्त सोडणं गरजेचं नसतं, बैल घालवणं पण तितकंच गरजेचं असतं. सोडाय काय सगळी सोडाय काय सोडू शकतो कोण पण, फक्त जो बैल घालवायचा असतो का नाही त्याला डेअरिंग लागते, ते बैल घालवायला लागतो. सोडून आम्ही त्या बैलावर पळतो, त्यामुळे ती बैल काय ना अंतर थोडं ड्रायव्हर फरक पडतो ना तेवढाच, म्हणजे इकडे तिकडे गाडी होत नाही ना. 1-2 ओढीचा जरी खाय ना अंतर कव्हर तर झालं मी ज्या बैला तळायतो बैल कंटिन्यू मी सोडतो, ज्या बैलाला कमी तळायतो. आता तुम्ही जेव्हा बैल सोडता तेव्हा तुम्ही नेहमी व्हिडिओमध्ये बघतात सर्व की तुम्ही बाहेरून बैल कमीत कमी 2 ते 3 थापा पडतात, त्याबद्दल काय सांगता? थाप मारतो म्हणजे बैलाला तळ कमी असतो ते थाप मारतो. जो बैल तळ देतो त्याला थाप मारत नाही. जो बैल तळ मारतो का नाही त्याला थाप मारायची गरज नाही, ते बैल सोडतो फक्त. पण ज्याला तळ कमी आहे ना त्याला थाप मारून बैल काढून देतो खालून. एखादा जर इद्रा बैल असेल त्याला सोडताना तुम्हाला काय अडचणी येतात? अडचण फक्त बस भीती पट्टीची वाटते, बाकी काय अडचण पट्टी नाही. जास्ती आणि आम्ही बाकी किती दोघं पण इधर असू द्या. गट्टो इधर असला की आम्ही दोघं गट्टो एका बैलाला त्या येतो. बैलाला एका बैलाला. वैभव मामा काय सांगता यांच्याबद्दल? यांच्याबद्दल म्हणायचं जेव्हा त्यांनी सांगितलं की पट्टी नव्हती त्यावेळेस काय कशी बी आडवी तिडवी कशी बी सोडा, किती बी पुढं सोडा, काय नव्हतं. पण आत्ता ते नामांकित बैल सोडतात ते, त्यांना एकच भीती असते की आपला पाय नको जायला आणि एखाद्या मालकाचं वाटवलं नको व्हायला. जरी त्यांचा पाय दिसला तरी मग एवढं, आणि एकदम मागं पाय ठेवून सुद्धा पण दोन्ही पण त्या दिवशी चिमण्याची आणि अर्जुनची गाडी सोडायला होते दोघं पण. तुम्ही त्यांचं पळणं बघा, दोघांचं एकसारखं पळणं आहे बैलांचे, अजिबात गाडीचा जोला होऊन देत नाही, काय नाही. त्यामुळे जे काम ज्याचं काम त्यांनीच करावं, त्यांच्या कामाला काही येत नाही. जर एखादी तुमच्याकडून चूक किंवा एखादी अडचण झाली तर मागून तुम्हाला काय काय बोललं जातं? तुम्हाला सांगतो 10 कामं तुम्ही चांगले करा आणि एक काम तुमचं चुकलं का नाही त्यावरती लोक धरून बसतील. आणि आज बघताय तुम्ही कोणत्या पण क्षेत्रात जाऊ द्या, एखादा जर मोठा होत असं का नाही ते कोणाला बघवत नाही. म्हणजे कोणतं पण क्षेत्र असू द्या, आपल्या जवळचा जर माणूस मोठा होत असेल तर आपल्या जवळच्याच बघवत नाही. आमची तर आमची गोष्ट आहे. तर म्हणजे बैलगाडी मालकांनी बी असं नाही केलं पाहिजे. चूक ही कदाचित होती, पण शक्यतो काय जाणून बघून कोण चूक करत नाही. लोकांना चांगलं झालेलं दिसतं पण वाईट झालेलं लगेच ते त्याच्यावर टीका करतात. चांगलं झालेलं लोकांना दिसतं पण वाईट झालं तर मला लोक तेवढं धरून बसते की, आणि त्याच्यावरतीच म्हणजे नावाची खराबी करते की नाही. आपण पण तेवढं धरून बसायचं नाही ती चूक. आपण डबल येणं म्हणजे चूक जेवढं आम्ही त्या सुधरून लगेच- दुप्पट आतापर्यंत तुम्हाला माहिती नाही आम्हाला म्हणजे लय टीका आता आम्ही पर्यंत आले म्हणजे मी आमच्या जीवा आली स्वतःच्या. आम्हाला इतकी टीका करते ती की आम्हाला लई खाली वाढाय बघते ती. पण आम्ही तेवढ्या जोशात म्हणजे परत वर जातो. आम्ही काय असं कुठल्या मालकाला म्हणत नाही आम्हाला की तुझा बैल दे ना, आम्ही सोडतो. आम्हाला वैयक्तिक फोन येते ती, म्हणून आम्ही आपलं बैल सोडायला. आमचा नाशिक, आम्ही सातारावरून नाशिकला आलोय, म्हणजे काहीतरी त्या मालकाने आमच्यात बघितलं असेल की बाबा इतक्या लांब बोलावलंय, म्हणजे काहीतरी त्या मालकाने आमच्यात बघितलं असेल, त्याशिवाय बोलावलं नाही आम्हाला इतक्याला.
तुम्ही काय सांगसान वैभव मामाबद्दल? वैभव मामा आमच्या काय घरातलं विषय रिलेशन नाही. पहिल्यापासून मामा पहिल्यापासून संबंध वेगळा संबंध आहे. चांगला आहे की. आणि ती काय दुनियाला दाखवून नाही द्यायचं काय ती फक्त वैयक्तिक आपल्याला माहिती आहे. सांगून आणि बोलून दाखवण्यापेक्षा जी काय ती मनात ठेवलेलं चांगलं असतं. तर धन्यवाद दादा एवढी चांगली मुलाखत दिल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद.